राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। राहुरी तालुक्यातील चिंचोली येथील चिंचोली कोल्हार खुर्द पिण्याच्या पाणी योजनेच्या साठवण तलावात पाटीलवाडी येथील एका तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। मृत तरुणाचे नाव कैलास रामदास ठाकरे, वय वर्ष 34, राहणार पाटीलवाडी, कोल्हार खुर्द असे आहे। शनिवारी सायंकाळी तो मित्रासमवेत तळ्याकाठी गेला होता। पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात बुडाला। घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेचे गांभीर्य ओळखून शिवसेना शिंदे गट पदाधिकारी निखिल भोसले यांनी अग्निशमन दल, आपत्कालीन विभाग आणि राहुरी पोलिसांशी संपर्क साधला। त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं। शनिवारी सायंकाळी शोध मोहीम सुरू करण्यात आली, मात्र अंधार पडल्यामुळे शोधकार्य थांबवावे लागले। रविवारी सकाळी राहुरी, श्रीरामपूर व देवळाली प्रवरा येथील प्रशासनाच्या संयुक्त पथकाने रेस्क्यू ऑपरेशन हाती घेतले। काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर कैलास ठाकरे यांचा मृतदेह तळ्यातील खोल पाण्यात दगडामध्ये अडकलेल्या अवस्थेत आढळून आला। त्यानंतर मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णवाहिकेतून राहुरी येथे पाठवण्यात आला। या बचाव व शोध कार्यामध्ये राहुरी नगरपालिका, देवळाली प्रवरा नगरपालिका, श्रीरामपूर नगरपालिका, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आपदा मित्र अनिल जाधव, ERT रेस्क्यू टीम अहिल्यानगर, पोलीस कर्मचारी रवी पवार, चिंचोलीचे तलाठी प्रशांत शेटे, जीवनदायी रुग्णवाहिका निखिल भोसले तसेच स्थानिक युवकांनी महत्त्वाची भूमिका बजावली। या दुर्दैवी घटनेमुळे चिंचोली, पाटीलवाडी व कोल्हार खुर्द परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश कुंभकर्ण व राजेंद्र परदेशी, राहुरी। राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा।